Hi, my name is Sudhakar Vishwanath. I am from Sadhu Vaswani International School. So we are here gathered for this first SVIS Rapid Chess Tournament that we are hosting in Sadhu Vaswani International School. Basically the reason for us to have this tournament is for all the young children to get good exposure at the highest level. See, it's not very easy in India for you little ones to go and compete with international masters. Like in this tournament we have international masters like Nilesh Saha, Vikramaditya Kulkarni, Mr. Saravanan, and the other ranked players like Samed Shite. Then we have we also have a young girl, WFM from Tripura. She's a girl of just 15 years old, Arshia Das. So these kind of we have good competitive chess. At the same time, youngsters they will aim for the higher. For example, this table where we have the top. I am participating in this stage. So for little ones, they will always up the ante and say, oh, I need to go and at least compete with them. If I need to be deserving one to come and play in this tournament. So that kind of urge is there for little ones. So we just thought that this is a best opportunity for little ones. We have already had tournaments for school children, and we have done inter-school competitions, but they have some restrictions. So for now, this is the best way, and we really are thankful to all the participants and also the IMs who have taken a shot. This is like May is peak summer, and then still they are coming and playing itself is a big achievement, and we are happy that they have come here and graced the occasion. At the same time, all the officials, players, with so much dedication, they are all working. So for chess, we are there. So that's the background for us to host this tournament. Prize money, those things are all secondary. Because we just need to kindle the passion of chess. That was the idea for having this tournament. Thank you. नमस्कार, मी केशव प्रभाकर आरगडे. साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये मी क्रीडा समन्वयक म्हणून काम करतो. आणि आपल्या इथे 1 मे आणि 2 मे रोजी फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धा आयोजित केली होती, आणि तिचा आज पहिला दिवस आहे. आणि ह्या स्पर्धेमध्ये 5 आंतरराष्ट्रीय मास्टर, तसंच 3 फिडे मास्टर, एक वुमन फिडे मास्टर आहे, आणि बरेचसे टॉप रेटेड प्लेयरसुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि ही स्पर्धा घेण्यामागचा हाच उद्देश होता की ह्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये जवळपास पहिल्यांदाच अशी मोठी फिडे रेटिंग स्पर्धा आपल्याला आयोजित करायची होती, की ज्यामुळं आपले जे नवोदित खेळाडू आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळेल. ही स्पर्धा घेण्यामागचा हाच उद्देश होता की आपल्या ह्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये जे नवोदित खेळाडू आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांना चांगल्या खेळाडूंचा खेळ बघायला मिळावा. हे आंतरराष्ट्रीय मास्टर किंवा फिडे मास्टर आहेत, हे कसे खेळतात, कसे बोलतात, वागतात, तर हे सगळं त्यांनी अभ्यासावं म्हणून आपण ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती. आणि त्यामुळं आपण असं म्हणता येईल की त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो, कारण बरेचसे चांगले रेटेड प्लेयरसुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. या स्पर्धेसाठी आपण 3 लाख रुपयांची रोख बक्षिसं ठेवली होती, आणि तसेच 15 आकर्षक ट्रॉफ्या आहेत, आणि ह्याच्यामध्ये 18 प्रमुख बक्षिसं होती, आणि 10 वैशिष्ट्यपूर्ण कॅटेगरीज म्हणजे जे वर्गवारी होत्या त्याच्यामध्ये पण आपण बक्षिसं देणार आहोत. असे एकूण 43 बक्षिसं या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहेत.
आर्बिटर विनीता श्रोत्री. आज मी इथे मोशीमध्ये SVIS फर्स्ट इंटरनॅशनल रेटिंग टुर्नामेंटमध्ये आलेले आहे. मी इथे टुर्नामेंट डायरेक्टर म्हणून काम करते. ही टुर्नामेंट साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल यांनी आयोजित केलेली आहे. तर मी सुधाकर सर आणि केशव अरगडे यांचे आभार मानते की त्यांनी मला इथे एक अपॉर्च्युनिटी दिली की ही टुर्नामेंट कंडक्ट करावी. हा व्हेन्यू खूपच छान आहे. इकडे जरी हा पुणे शहरापासून एक थोडासा लांब असला तरी ह्या 48 एकरवर ही शाळा त्यांनी बांधलेली आहे. इथे सगळे पेरेंट्सना बसायला खायला त्यांनी व्यवस्थित सगळं व्यवस्था केलेली आहे. इथे व्हेन्यूसुद्धा छान आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकतात. AC हॉल आहे, वरतीसुद्धा दुसरा हॉल आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांनी स्टेजवर पहिले 10 बोर्ड मांडलेले आहेत. त्याच्यात 6 बोर्ड डिजिटी बोर्ड्स आहेत. त्याच्यामुळे लोकांना ते लाईव्ह गेम्स बघायला मिळतात. तर मी याच्यामध्ये आज 327 मुलं खेळत आहेत. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 167 मुलं रेटेड आहेत. 37 टायटल प्लेयर्स आहेत. तर ही टुर्नामेंट खूप स्ट्रॉंग झाली आहे. माझं नाव शार्दूल तपसे आहे. मी इंटरनॅशनल आर्बिटर आहे. आपण इथं साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये जमलेलो आहोत सगळे. आपल्या इथे आज फर्स्ट साधू वासवानी इंटरनॅशनल FIDE रॅपिड रेटिंग टुर्नामेंट होत आहे. 2 दिवसाची ही टुर्नामेंट आहे. ह्या टुर्नामेंटमध्ये सगळ्यात चांगला टाईम कंट्रोल आहे रॅपिडच्या हिशोबाने. 25 मिनटं प्लस 15 सेकंद इन्क्रीमेंट. इथे टोटल 167 रेटेड प्लेयर्स खेळत आहेत. त्यातील 30 टायटल होल्डर आहेत. टायटल होल्डर्स म्हणजे अरिना इंटरनॅशनल प्लेयर्स पण आहेत आणि FIDE टायटल प्लेयर्स पण आहेत. असे टोटल 30 टायटल प्लेयर्स या टुर्नामेंटमध्ये खेळत आहेत. माझे नाव श्रद्धा भरत विंचवेकर. मी इंटरनॅशनल आर्बिटर आणि आपल्या SVIS फर्स्ट ओपन FIDE रेटिंग रॅपिड रेटिंगच्या टुर्नामेंटचे मी चीफ आर्बिटर आहे. महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मला ह्या टुर्नामेंटबद्दल एवढंच सांगायचं आहे की ह्या टुर्नामेंटमध्ये 30 टायटल होल्डर्स आहे. त्यामध्ये WFM, IM, FM आणि CM आणि अरेना टायटल होल्डर्स पण आहेत. या टुर्नामेंटमध्ये टोटल 327 एंट्रीज झालेल्या आहेत. मी सगळ्या प्लेयर्सचं आणि पॅरेंट्सचं त्यासाठी मनापासून धन्यवाद करते की त्यांनी भरभरून या टुर्नामेंटसाठी एवढा छान प्रतिसाद दिला आहे. नमस्कार, मी अमरीश टल्लू, डेप्युटी चीफ आर्बिटर ह्या टुर्नामेंटचं. SVIS इंटरनॅशनल रॅपिड रेटिंग टुर्नामेंट आम्ही 25 मिनिट्स प्लस 15 सेकंड्स फॉर्मॅट हा प्लॅन केला. 2 दिवसाची टुर्नामेंट आहे आणि रॅपिड रेटिंग असूनसुद्धा प्लेयर्सला इनफ टाईम मिळेल ड्युरिंग द गेम. एव्हरी राऊंड दे विल गेट इनफ टाईम 25 मिनिट्स प्लस 15 सेकंड्स असा आमचा प्लॅन होता. सो इथले जे चेस टीचर आहेत केशव अरगडे सर आणि इथले जे मेन ऑफिशियल आहेत सुधाकर सर, यांचं हे ब्रेनचाइल्ड आहे. इथे टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्याच्या मागचं त्यांचा प्लॅन आहे. सो इथे युजली एका स्पेसमध्ये टुर्नामेंट होत असते एका मोठ्या हॉलमध्ये, बट हिअर वी कॅन सी डिफरंट स्पेसेस. टॉप 10 बोर्ड्ससाठी इथे मेन ऑडिटोरियमचं स्टेज आहे आणि बाहेर इथे तुम्ही रिमेनिंग बोर्ड्स बघू शकता. आणि खाली पण 75 टेबल ऑनवर्ड्स खाली पण एक स्पेस आहे, तिथे उर्वरित टेबल्स आहेत. सो ओव्हरऑल प्रतिसाद आपल्याला खूप चांगला मिळाला आहे. अराउंड 330 प्लेयर्स आहेत टुर्नामेंटमध्ये अँड दे हॅव कम फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया. सो रिसेंटली एक ग्रँड मास्टर्स टुर्नामेंट झाली होती पुण्यात.
तर तिथले पण प्लेयर्स बरेचसे जे इंटरनॅशनल मास्टर्स आहेत, फिडे मास्टर्स आहेत, त्यांनी पण इकडे सहभाग नोंदवला. अँड ओव्हरऑल दिस टुर्नामेंट हॅज बीन अ गुड सक्सेस. आय थँक महाराष्ट्र चेस असोसिएशन, कारण त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे. जेव्हा आम्ही ही आयडिया इम्प्लिमेंट करायचं आम्ही त्यांना सांगितलं, तर तेव्हा त्यांनी प्रॉपर आम्हाला गायडन्स आणि टेक्निकल सपोर्ट प्रोव्हाइड केला. अजून एक खूप ह्या टुर्नामेंटची स्पेशालिटी अशी आहे की इथे ह्या स्पेसमध्ये म्हणजे ह्या प्रिमायसेसमध्ये एक चेस क्लब ह्या शाळेचा आहे. केशव वरगडे सर हे रन करतात चेस क्लब, आणि फिडे गोल्ड स्कूल अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. आणि आय रिअली सी डेडिकेशन अँड पॅशन ऑफ दीज इन्स्ट्रक्टर्स who have organized this tournament. आणि खूपच अशी छान टुर्नामेंट इथे तुम्हाला बघायला मिळते. सो वी ऑल आर एन्जॉईंग दिस टुर्नामेंट. थँक्यू व्हेरी मच. Hello everyone, I am International Master Nilash Shah from West Bengal, and it has been a pleasure to play in this first SVIS FIDE Rapid Rating Chess Tournament, and it has been a wonderful experience so far. The venue has been real good and it's been kind of ideal for like what a player could wish for. नमस्कार. साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल व्हेन्यू आहे या स्पर्धेचं, आणि शाळा तर प्रशस्तच आहे आणि आम्हाला खेळायला दिलेले हॉलसुद्धा प्रशस्त आहे. हा ऑडिटोरियम तुम्ही बघू शकता. स्टेजसुद्धा स्पेशियस आहे खूप, आणि म्हणजे भरपूर जागा आहे इथं चेस खेळण्यासाठी, आणि लाईटिंग आणि एकंदर सगळं बांधकाम वगैरे म्हणजे चेस खेळायला इन्स्पायर होईल असं सगळं आहे. सो चांगलं की एक नवीन चांगला व्हेन्यू ॲड झाला आहे चेससाठी. इथे टुर्नामेंट खूपच छान ऑर्गनाईज केलेली आहे, आणि आता तुम्ही बघितलं असेल की इथे फक्त टॉप 10 बोर्ड्स आहेत आणि बाकी सेकंड हॉलमध्ये. सो थोडं राऊंड रॉबिन असल्यासारखं पण फील येतं, आणि 5 बोर्ड आहेत, डिजिटे आहेत, स्पेस भरपूर आहे, चांगला हॉल आहे आणि चांगले प्राइजेस पण आहेत. सो ओव्हरऑल व्हेरी गुड टुर्नामेंट. आणि तुम्ही बघू शकता की चेस बेस इंडिया पण मराठी चॅनल कवर करते.